जात असताना त्यांचा अपघात झाला। आपल्याला एक माहिती आहे, ज्यावेळेस परमेश्वर आपली सगळी जबाबदारी घेतो त्यावेळेस काहीही आपल्याला होत नाही आणि आदरणीय महाराज हे अखंड सेवा करतात। धनीनाथ महाराजांची आणि भाऊंची आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतात, त्यामुळे त्यांनाही परमेश्वरांनी खूप सुखरूप असा आपल्या समोर आणून ठेवलेला आहे। आज या ठिकाणी हा आज सोन्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे। बाबांचा आशीर्वाद आपल्याला निरंतर मिळत राहणार आहे, म्हणून या ठिकाणी ब्रह्मवंत वृंदांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शांतीपाठ या ठिकाणी होणार आहे। मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो, आधी ब्रह्मवृंदांचा शांतीपाठ होईल। बाबांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी महिला या ठिकाणी 5 महिला प्रतिकात्मक त्यांना औक्षण करतील, औक्षवंत व्हा म्हणून ते औक्षण होईल आणि आपण सर्वजण भाविक भक्त आपल्या दर्शन घेणार आहोत। त्यांना आपण गावगावच्या वतीनं प्रथमतः या गावाच्या वतीनं सत्कार होईल, त्यानंतर मग बाकीच्या गावांचे सत्कार होतील। या ठिकाणी मोठ शांतीपाठ सुरू करायचा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।